हाय फॅमिली, गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहे घटस्थापना. तर त्यासाठी मी जे घटाला सामान लागतं ते मी इथंच घेऊन आली आहे. जसं की मी आज एक मुकुटही आणले नारळाला लावायला. त्याचबरोबर मी ओटीचं सामान आणलं आहे. नारळ मी आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता, जेणेकरून ते कडक असतो तर तो सॉफ्ट होतो. आणि ते फ्रूट्स घेतलेत आणि ते मिक्स कडधान्ये मला मार्केटमध्येच मिळालेत. मी तेही घेतले. नारळ आपण कलेश पण छान धुवून घेतला आहे, मातीचंच ठेवणार आहे मी. आणि याचबरोबर पानं आपण सगळे वॉश करून घेणार आहे पाण्यामध्ये. मी एक छोटीशी टोपलीसुद्धा आणली आहे. ह्याच्यातच आपण आज घटस्थापना करणार आहे. खाली पंतरवाळी आहे आणि तेच जे काही घटाला आपण सामान लागतं ते सगळं काढून घेतलं आहे. आणि जे नव्हतं ते मी घेऊन आले मार्केटमधनं. आणि आता मम्मी आणि मी घटस्थापना करणार आहे. तर मी म्हणजे मला जसं जमेल, मला जसं कळतं, मला जेवढं समजतं तसेच मी सिंपल आणि साध्या पद्धतीने ही घटस्थापना करते आहे. त्याचबरोबर मी आज देवीचा जो साज असतो तो सुद्धा आणला आहे. नथ आहे, तुम्ही बघू शकता. अजून कानातले, गळ्यातले, तुलसी हार ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन आली आहे. तर आपण हे कपडेसुद्धा आणले होते कळशला लावायला. पण काय झालं, जर आपण ठेवतो आहे टोपलीमध्ये तर त्या कपड्यांमुळे घट येण्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण ते काढून घेतले. आणि त्याचबरोबर पण ते एक आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवला आहे, त्याला हार लावला. तर इथे आपण घटस्थापनाची परत तयारी करतो आहे. जसं की आपण पहिलं माती टाकून घेतली, त्याच्यावरती कडधान्य टाकलेत आपण आणि परत त्याच्यावरती माती टाकली आहे आणि अजून थोडेसे कडधान्यावरून आपण घालणार आहेत. आणि हे आम्ही भरपूर वर्ष झालं करतो आहे. म्हणजे पहिल्यापासून आमची आजी होती तेव्हापासून घटस्थापना करतो आहे. आता आजी तर नाही आहे, आजी आमची देवाघरी गेली आहे. तर जे काही आहे ते मम्मी स्वतः पुढे करते. तर ते मी असं सिंपल आणि सोबर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे की एकदम सिंपल, म्हणजे जसं आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो त्याचप्रमाणे मी आज दाखवलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्कीच सांगा. आणि बघू शकता किती छान वाटतं आहे. देवीचं मुकुट मी नाही आणत दरवर्षी, पण यावर्षी मला मार्केटमध्ये दिसलं आणि ते मला खरंच खूप घेण्याची इच्छा झाली. तर मी तो मुकुटही घेतला, प्लस मी नथनीसुद्धा घेतली. तर चला, इथे आपण घट स्थापन केला आहे आणि बघू शकता खूपच छान वाटते. आता बाकीच्याही गोष्टी आपण ठेवणार आहेत, जसं की पान, सुपारी, फूल, तांदूळ. तिथं आपण आता 1 रुपये पण ठेवणार आहोत. आणि खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये सुद्धा ही पूजा केल्यानंतर. आणि मन एकदम खुश होऊन जातं आणि कसलंही टेन्शन असू द्या सगळं विसरायला होतं खरं तर. आणि त्याचप्रमाणे मी इथं आज मला एक पॅकेटमध्ये पूर्ण देवीचा साजच भेटला. जसं की फणी, बांगड्या, गळ्यातलं, छोटूशे कानातले होते, छोटंसं नाकातलं होतं, छोटासा आरसासुद्धा होता. तर मला खरंच ते खूप छान वाटलं, त्याच्यामुळं मी तेही घेतलं. टिकल्याचं पॅकेट, पिन होतं एक त्याच्यामध्ये. तर म्हटलं चला आपण आज हेसुद्धा घेऊया. तर त्यासाठी मी सगळं घेतलं होतं. आणि खरंच हे करताना खूप छान वाटत होतं, मन एकदम प्रसन्न होत होतं. मम्मी आणि मी आम्ही दोघेही म्हणजे एकदम मनापासून आणि एकदम म्हणजे खूपच असं छान वाटत होतं. घरामध्ये सकाळपासूनच घट बसवायचं आहे, घटस्थापना करायची आहे, त्याचीच तयारी सकाळपासून चालू होती. तर आता आपण इथं ओटी ठेवली आहे आणि आता पुढे आपण लायटिंग्स वगैरे पण करणार आहे, पण सगळ्यात शेवटी. तर बघू शकते ते फूल वगैरे ठेवले होते मी देवीला. मी काल गजरासुद्धा आणला होता सकाळी, तर आपण गजराही लावला आहे. खूप छान वाटत होतं, खूप म्हणजे खूपच. आता इथे पण फळं ठेवली आहेत. आणि दरवर्षी म्हणजे मी वेगवेगळ्या पद्धतीने बसवते. म्हणजे की ह्या वर्षी मी आज म्हणजे खूपच वेगळं असं केलं आहे. नाहीतर दरवर्षी फक्त सिंपल आपला नारळ वगैरे असतो त्यालाच मी साज करत असते. जसं की नथ, गळ्यातलं, कानातले त्या मी नारळालाच लावत असते. पण ह्यावेळेस मुकुट लावल्यामुळं ते अजूनच छान वाटतं. असं वाटतं साक्षात आपल्या घरामध्ये तुळजाभवानी बसली आहे.
आणि खरंच खूप छान वाटते. ते बघू शकता आता देवा लावला आहे, वात लावली आहे आणि घरामध्ये खूपच प्रसन्न वाटतं आहे. तर इथे मी माळसुद्धा लावली. पहिली माळ आपली पानांची असते, वेड्यांच्या पानांची. तर इथं ती मम्मीने घरातच बनवली, तर ती आपण आधी माळ लावून घेतली. तर 9 दिवस 9 माळी असतात. तर मी प्रत्येक डेचं एक छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल आणि तो अपलोड करत जाईल. तर प्लीज मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि इथे आपण त्या जो कळस ठेवला त्याच्यामध्ये आपण एक फूल, सुपारी, 1 रुपया आणि हळद कुंकू वाहिले आणि त्याच्यानंतर आपण तो नारळ त्याच्यावरती ठेवला. त्याला वेड्याची पाने आपण 5 लावली आहेत. तर काय कसं वाटतं तुम्हाला मला सांगा. तर इथे आपण फराळ ठेवलेलं, थोडंसं बटाटा शेंगदाणे केलेलं, तर ते आपण देवापुढे ठेवले. आता इथे वाजले होते आपले 7. तर 7 वाजता आपण इथे दिवा तर आपला 9 दिवस कंटिन्यू चालूच राहतो. तर तसंच की परत अगरबत्ती संध्याकाळची आणि धूप पेटवतो. तर इथे मी बघू शकता लायटिंग पण संध्याकाळी माझं पूर्ण घटस्थापना झाल्यानंतर इथं मी परत थोडंसं लायटिंग वगैरे केलं, जेणेकरून अजून छान वाटतं. आणि इथे बघू शकता आता मम्मी इथं अगरबत्ती लावते. इथं थोडंसं आपण धूप वगैरे लावून घेणार आहे आणि छोटीशी अशी पूजा करणार आहे संध्याकाळची, त्यांनी जेणेकरून घरामध्ये खूपच प्रसन्न वाटतं, सुखशांती वाटते. इथं बघू शकता मम्मी मस्तपैकी पूजा करते आहे आणि त्याच पाठीमागं मी मोबाईल घेऊन शूट करते आहे आणि मनामध्ये देवाला प्रार्थना करते की माझ्या व्हिडिओला मी जे करते आहे, मी जे नवीन स्टार्टअप केले त्याच्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला याच्यामध्ये पुढे जायचं आहे. मला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा. पण मी माझ्या दरवर्षीप्रमाणे मी असंच करते. सिंपल छोटीशी अशी पूजा असते आणि मी प्रयत्न करेन की मी 9 डेचा ब्लॉग करेल. मीन्स की प्रत्येक दिवसाचा मी छोटासा एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल आणि तो मी रोज तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर प्लीज मला लाईक करा, माझ्या व्हिडिओंना कमेंट करा, शेअर करा, मला सपोर्ट करा. बस तर चला मग मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. हे माझं छोटंसं मंदिर, ही पहिली सकाळची पूजा होती. तर तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा प्लीज. बाय.